आणि यानंतर आता एक राजकीय बातमी। खासदार फोडल्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मुंबईत जोरदार झटका दिला। विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर हे शिंदेंच्या शिवसेनेत आलेत। मात्र शिंदेंनी अशी काही खेळी केली आहे की सचिन अहिर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र सुद्धा होणार नाहीयेत। पाहुयात यावरचा TV9चा स्पेशल रिपोर्ट। 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून परतताच उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी मुंबईत जबर धक्का दिला। विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेत आणि विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारीही त्यांनी दाखल केली। विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सोबत होते। निकटवर्तीयच शिंदेंसोबत गेल्यानं आदित्य ठाकरे यांनी सचिन अहिर यांच्या निष्ठेवरच सवाल केलेत। नाही, पहिली आमदारकी सुनील शिंदेने मिळाली होती। अरे वरळीच असून तुम्ही असे बघा, ज्यांना शब्द दिला आम्ही तो पाळला। आमदारकीचा असेल, खासदारकीचा असेल, नगरसेवक पदाचा असेल, कोऑपचा असेल, ज्यांना आम्ही शब्द दिले ते पाळले। आम्ही शब्द पाळणारे आहोत। तुमच्याकडून ती निष्ठा तुम्ही पाळताय की नाही हा तुमचा प्रश्न आहे, तो आमचा प्रॉब्लेम नाहीये। आम्ही जे शब्द देतो ते आम्ही पाळतो। तुम्ही जो आम्हाला शब्द दिला होता निष्ठेचा किंवा सोबत राहण्याचा या परिस्थितीमध्ये तुम्ही पाळला नाही, तुम्ही त्या वचनाला जगू नाही शकलात, हा तुमचा प्रश्न आहे। आदित्यजी असतील, उद्धवजी असतील, यांनी जी जबाबदारी दिली शेवटपर्यंत ती जबाबदारी मी पार पाडण्याचं काम विधिमंडळामध्ये केलेलं आहे। आदरणीय शिंदे साहेब पण त्या गोष्टीला साक्षीला आहे की एक पक्षाची ज्यावेळी भूमिका असते किंवा एक विचार असतो त्यावेळी आपण ती भूमिका ज्यासाठी आपण आहोत ते मांडण्याचं काम आपण करतोय। जिकडे अयोग्य वाटत आहे, जिकडे योग्य वाटलं असेल तर तिकडे शासनाचं कौतुक देखील केलेलं आहे। कोणाला किती महत्त्व द्यायचं, आमच्या पण वरिष्ठांनी याबद्दल आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं, कारण त्यांचे ज्या पद्धतीने चाललं होतं ते माझ्या लक्षात येत होतं, परंतु मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळे भाष्य करू शकत नव्हतो। सचिन अहिर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि राजीनामा न देताच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। पण असं असलं तरी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही। पक्षांतर बंदी कायदा म्हणजेच शेड्यूल 10 मध्ये 5व्या परिशिष्टानुसार विशिष्ट पदांना संरक्षण आहे। संसदेचे दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसंच विधानसभा आणि विधान परिषदेत अध्यक्ष, सभापती, उपसभापती यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही। सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज भरलाय आणि त्यांची निवड निश्चित आहे, त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही। सचिन अहिर यांच्यावर उपसभापती ते झाल्यास कोणती कारवाई होऊ शकत नाही, ते अपात्र ठरू शकत नाही, कारण की अपात्रतेच्या कारवाईपासून सभापती, उपसभापती, विधानसभेचे अध्यक्ष अशा सगळ्या पदांना संरक्षण देण्यात आलेलं आहे। उपसभापतीचा अर्ज त्यांनी भरलेला आहे आणि ज्या अर्थी एकनाथ शिंदेंची शिवसेना, त्यानंतर भारतीय जनता पक्ष हे सगळे त्यांच्यासोबत आहेत, तर त्यांची निवड ही नक्की आहे आणि ते उपसभापती होणार आहेत। मग उपसभापती झाल्यापासून त्यांना अपात्रतेपासून संरक्षण आहे, त्यांच्यावर कोणती अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही। पक्षांतर बंदी कायद्यानुसार अहिर यांना संरक्षण मिळणार असलं तरी कारवाई करणार असं आदित्य ठाकरे म्हणतायत। जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। पण दुसरी गोष्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो, भाजपचे कार्यकर्ते जे वर्षानुवर्ष काम करत घरदार सोडून इथपर्यंत पोहोचले आहेत, त्यांना काय उच्च पद मिळत नाहीत? एवढी सत्ता असताना खालती 130 के 136 त्यांचे आमदार आहेत, तरी देखील का नाही सत्ता मिळत? एकनाथ शिंदे जे करतो ते फुल प्रूफ करतो, फुल प्रूफ, त्याच्यामुळे काही अडचण त्याच्यामध्ये नाही। आणि आपल्याला माहित आहे, मी आता काय त्याच्यावर खुलासा करू इच्छित नाही, परंतु जे काही काम आहे ते फुल प्रूफ आहे, चिंता का नसावी। 2019 मध्ये ऐन विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून सचिन अहिर शिवसेनेत आले होते, पण वरळीतून 2019ला पहिल्यांदाच आदित्य ठाकरे लढले। त्यानंतर विधान परिषदेवर अहिर यांना संधी दिली गेली। बंडाच्या आधी आम्हीच मतदान करूनच अहिरांना आमदार केलंय याची आठवण शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना करून दिली आहे। जेव्हा ते, मी आधीच सांगितलं, जेव्हा ते आमदार झाले तेव्हा आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे, आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं त्यावेळेस। आणि ते तेव्हा आमदार झाले तेव्हा शिवसेना आणि धनुष्यबाण होता। आज शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि ते शिवसेनेतच आहेत। तुम्ही काय म्हणताय, सोडलं बिडलं काय? उगाच काहीतरी सोडलं। खरं म्हणजे चौकार षटकार सुरूच आहेत, राहतील आणि एक एक समोरची विकेट धडाधड पडत राहील। मगाशी माझं त्यांच्या तोंडून माझं सचिन तेंडुलकर असताना
खरं म्हणजे ते अष्टपैलू आहेत, बॅटिंग बॉलिंग सगळं करतात ते, गुगली पण सांभाळतो कधी. आणि गुगली पण सांभाळतात. आज गुगली टाकलेली आहे. ठाकरेंच्या 6 खासदारांनंतर विधान परिषदेचा एक आमदार शिंदेंनी फोडला. पण हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन फडणवीस आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. हे आम्ही थोडं खोलावर अभ्यास केल्यानंतर समजायला लागलेलं आहे की हे जे काही पहिलं ऑपरेशन टायगर होतं, मग आता हे आहे, मग सतत ही चर्चा चालली आहे. हे ऑपरेशन टायगर मुळीच नाही आहे, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. एक मुख्यमंत्री पद मिळवण्याकरता सर्वच विषयाची त्यांनी बर्बादी केली, विचारसरणीची बर्बादी केली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी त्यांनी खेळखंडोबा केला. महाराष्ट्राचं मॅन्डेट तोडलं, देवेंद्र फडणवीसांना दिलेलं मॅन्डेट त्यांनी तोडलं, आणि त्यामुळे आता हे परिणाम भोगावे लागतील. हे परिणाम आहे. आदित्य आता बोलतोय की देवेंद्रजींना आम्ही प्रधानमंत्री करणार. अरे 19ला तू माती खाल्ली, शेण खाल्लास. ज्या देवेंद्र फडणवीसजींनी तुझ्या सख्या भावापेक्षा तुला 14 ते 19 मध्ये सांभाळलं, त्या देवेंद्रजींना तू 19 मध्ये मुख्यमंत्री बनायला दिलं नाही, आणि आता प्रधानमंत्रीची भाषा तू करतो. नाला नीच माणूस आहे, नीच नीच. त्या नीचचं दुसरं उदाहरण डिक्शनरीमध्ये बघितलं ना, नीच इक्वल टू उद्धव ठाकरे. आधी विधानसभेचे आमदार, नंतर खासदार आणि आता विधान परिषदेच्या ठाकरेंच्या आमदारांनाही सोबत घेण्यास शिंदेंनी सुरुवात केली आहे. त्यामुळे विधान परिषदेत ठाकरेंच्या आमदारांची संख्या 6 वरून 5 वर आली आहे. गिरीश गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.